गेल्या 2 दिवसांपासून नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आज आमोदे परिसरातील नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी नांदगावचे तहसीलदार सुनील सैंदाने यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली। यावेळी नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचा पंचनामा करण्याचे आदेश त्यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत। कधी दुष्काळ, कधी अवकाळी तर कधी गारपीट अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना नांदगाव तालुक्यातील शेतकरी करत असून गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या अवकाळीने शेतकरी वर्ग धास्तावलाय। तालुक्यातील आमोदे बोराळे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कांदा, मका, शेवगा, डाळिंब आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्याने तहसीलदार सुनील सैंदाने यांनी प्रत्यक्ष गारपिटीने बाधित झालेल्या क्षेत्रातील पिकांची पाहणी करत महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत। महसूल प्रशासनाच्या वतीने गुरुवार दिनांक 29 पासून प्रत्यक्ष पंचनामा करण्याचे काम देखील सुरू झाले आहे। आता ज्या ठिकाणी व्हिजिट दिली हे आमोदे गाव आहे। या ठिकाणी मला सुरुवातीला मका या पिकाचं नुकसान दिसून आलेलं आहे, त्यानंतर शेवगा पिकाचं नुकसान आहे, काही ठिकाणी मला डाळिंब पण दिसलेले आहेत। तर ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी बांधावर जाऊन आमचा कृषी सहाय्यक आणि तलाठी प्रत्यक्ष व्हिजिट देतील आणि ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं आहे, जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे त्या सर्व क्षेत्राचं पंचनामा करतील आणि त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई शासनाच्या निकषाप्रमाणे अदा करण्यात येईल। कांदा पिकाच्याही नुकसानीचे काय